नमस्कार मित्रांनो, वाय मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, बांधकाम कामगारासाठी खुशखबर आहे आणि महत्त्वाचा व्हिडिओ आहे. कारण का ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण सांगणार आहे, ज्या बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संच भेटले नाहीत त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. कारण की त्या बांधकाम कामगारांना ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती भेटणार आहे की बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संचाचा लाभ घेण्यासाठी कोणकोणत्या अटी आहेत, कोणकोणत्या शर्ती आहेत आणि त्यांना कोणकोणते पात्रता ठेवली आहे, तसेच कोणकोणते फॉर्म भरायचे आहेत आणि ते कुठे द्यायचे आहेत आणि त्यांना गृहोपयोगी संच घेतेवेळेस कुठं जायचं आहे आणि त्यांना कोणकोणते कागदपत्र तयार ठेवायचे आहेत, ही संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. कारण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे, तो जी-आर दाखवणार आहे की त्या जी-आरमध्ये गृहोपयोगी संचाबाबतची संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि तो जी-आर जो आहे तो जुना आहे, परंतु संपूर्ण माहिती गृहोपयोगी संचाबद्दल दिलेली आहे. त्यामुळे A to Z माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कोणताही व्हिडिओ बघायची नाही गरज, कारण की गृहोपयोगी संचासंदर्भातला संपूर्ण हा व्हिडिओ आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. हा आहे दिनांक 18 जानेवारी 2021चा. परंतु ह्यामध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत जे काही नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत, त्या बांधकाम कामगारांना लाभार्थ्यांसाठी गृहोपयोगी वस्तुसंच वितरण योजनेस मंजुरी देण्याबाबत हा जी-आर आहे. आणि ह्या जी-आरमध्ये तुम्हाला भरपूर माहिती दिली आहे की जे बांधकाम कामगार या ठिकाणी अटी कोणत्या आहेत, त्यानंतर शर्ती कोणत्या आहेत या ठिकाणी पाहू शकतात. त्यानंतर बांधकाम कामगारांना शासन निर्णय कोणता आहे, तसंच त्यानंतर बांधकाम कामगारांना लाभ घेताना कोणकोणती या ठिकाणी तयारी ठेवायची आहे या ठिकाणी पाहू शकतात की फोटो आहे, बायोमेट्रिक आहे, म्हणजे भरपूर आहे या ठिकाणी माहिती तुम्हाला ह्या जी-आरमध्ये भेटणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा. ह्या व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण माहिती भेटून जाणार आहे. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला या ठिकाणी कमेंट करत राहा. कारण चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर इथून पुढं पण बांधकाम कामगाराची जे नवनवीन योजनेविषयी माहितीचे व्हिडिओ येतील ते तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळणार आहेत. तर आपल्या टेलिग्राम चॅनल तुम्ही जर जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. कारण की बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संचासाठी जो फॉर्म भरावा लागतो तो फॉर्म आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला देत असतो. आणि आणखीन दुसऱ्या ज्या योजनेचे फॉर्म असतात ते पण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देत असतो. आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही पाहू शकतात, भरपूर माहिती आहे. आणि आपल्या टेलिग्रामची चॅनलची लिंक जी आहे ती आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर चला आपण वळूया आपल्या व्हिडिओमध्ये की व्हिडिओ कोणकोणती माहिती आहे ती संपूर्ण तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकतात. तर या ठिकाणी पहा मित्रांनो की शासन निर्णय काय आहे आणि कोणकोणते बांधकाम कामगार या ठिकाणी पात्र असणार आहेत, ही संपूर्ण माहिती तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर या ठिकाणी पहा, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदित इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी ज्यांची नोंदणी सक्रिय आहे यांच्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने गृहोपयोगी वस्तू संच वितरण करण्याच्या योजनेस शासन मंजुरी प्रदान करण्यात येत आहे. तर या ठिकाणी काय दिलेलं या ठिकाणी पाहू शकतात की ज्यांची नोंदणी सक्रिय आहे अशा बांधकाम कामगारासाठी ही आहे. ही एक गोष्ट लक्षात ठेवायसारखी आहे मित्रांनो, ही गोष्ट एक लक्षात ठेवा. तर ते झालं. त्यानंतर या ठिकाणी दुसरा पॉईंट असा आहे, या ठिकाणी पहा खालच्या काय आहे की जे बांधकाम कामगार यांचे योजनेच्या अटी आणि शर्ती या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर या ठिकाणी तुम्ही ते पाहू शकतात, योजनेच्या अटी आणि ती शर्ती. तर या ठिकाणी एक पॉईंटला काय दिलेलं आहे की त्यामध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदणीकृत असलेले बांधकाम कामगार ज्यांची नोंदणी सक्रिय आहे या योजनेत लाभार्थी राहतील. म्हणजे ज्या बांधकाम कामगार या ठिकाणी ज्यांची नोंदणी सक्रिय आहे तेच या ठिकाणी या योजनेसाठी लाभार्थी राहणार आहेत. ओके, हे तुम्हाला लक्षात आलं. आता या ठिकाणी नंबर 2 पॉईंटला काय दिलेलं आहे या ठिकाणी पहा की नोंदित इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी ज्यांची नोंदणी सक्रिय आहे यांनी विहित नमूदील मागणी अर्ज प्राधिकार सहाय्यक कामगार आयुक्त जिल्हा कार्यकारी अधिकारी सरकारी कामगार यांच्याकडे. आणि तुम्हाला कोणकोणत्या वस्तू भेटणार थोडक्यात मला सांगण्याचा प्रयत्न करतो. पहिल्या नंबरचे या ठिकाणी पाहू शकतात ते म्हणजे आहे ताट. 1 नंबर ताट किती नग आहेत ते 4 नग. त्यानंतर वाट्या ज्या आहेत ते 8 नग असणार आहेत. त्यानंतर जे आहे ते पाण्याचे ग्लास 4 नग, पातेली झाकणासह 1 नग, पातेली झाकणासह 1 नग, पातेली झाकणासह 1 नग. आता हे 3 पातेले प्रकार आहेत पण वेगवेगळे साईजचे असणार आहेत, त्यामुळे एक नग आहेत. त्यानंतर मोठा चमचा भात वाटपाकरिता 1 नग, मोठा चमचा वरण वाटपाकरिता 1 नग. त्यानंतर पाण्याचा जग 2 लिटरमध्ये 1 नग. त्यानंतर मसाला डब्बा 7 भागामधला 1 नग, डब्बा झाकणासह 14 इंचचा 1 नग. हे झालं. आता आणखीन खाली दिलेलं आहेत. त्यानंतर या ठिकाणी पहा जे आहे ते या ठिकाणी डब्बा झाकणासह 18 इंचचा 14 इंचचा 1 नग आणि परात जे आहे ते या ठिकाणी 1 नग भेटणार आहे. त्यानंतर प्रेशर कुकर 5 लिटर स्टेनलेस स्टीलचं आहे ते 1 नग भेटणार आहे. आणि स्टीलची टाकी जी आहे ती 1 नग आणि स्टीलच्या टाकीचं मोठं झाकणासह वरगाळ्यासह ते 1 नग. तर असे तुम्हाला 29 नग भेटणार आहेत, 30 वस्तू भेटणार आहेत.
म्हणजेच 17 प्रकारचे जे आहे ते भेटणार आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला ह्या वस्तू भेटणार आहेत गृहोपयोगी संचामध्ये. आणि त्यानंतर पहा महत्त्वाची बातमी या ठिकाणी दिलेली आहे, तुम्ही महत्त्वाची वाचू शकतात. तर हा जे आर पण तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. टेलिग्राम चॅनलला जे आहे ते या ठिकाणी जॉईन करायचं आहे तुम्ही. तर या ठिकाणी महत्त्वाचा विषय म्हणजे असा आहे, या ठिकाणी पहा गृहोपयोगी वस्तू संच वितरित करताना नोंदित इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी ज्यांची नोंदणी सक्रिय आहे याचे छायाचित्र काढणे, बायोमेट्रिक पद्धतीने बोटाचे ठसे घेणं अनिवार्य आहे. म्हणजे ज्यावेळेस बांधकाम कामगार त्या ठिकाणी लाभ घ्यायला जातील त्यावेळेस त्यांचं छायाचित्र काढलं जाईल आणि बायोमेट्रिक पद्धतीने त्यांचे बोटाचे ठसे या ठिकाणी घेतले जातील. आणि त्यानंतर गृहोपयोगी वस्तू संच वितरणाकरता जिल्हा कार्यालयाचा संपर्क साधून संच वितरणाचे शिबिर कॅम्प आयोजित करण्यात येतील. आणि गृहोपयोगी वस्तू संच पुरवठा करण्याची कारवाई मंडळाने विहित केलेल्या कालावधीत पूर्ण करावी. पुरवठ्याचा कालावधी वाढवण्यास मान्यता देण्याचे अधिकार मंडळास राहील. त्यानंतर गृहोपयोगी वस्तू संच वितरण योजनेसाठी येणारा खर्च मंडळाकडील जमा उपकारामधून निधून बघण्यात येणार आहे. तर मित्रांनो, ही होती काय बेसिक माहिती बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संचाबाबतची. त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण कोणत्या अटी आहेत, कोणत्या शर्ती आहेत आणि कोणते बांधकाम कामगार या ठिकाणी पात्र असणार आहेत हे संपूर्ण तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. शासनाने काय सांगितलेलं आहे, तुम्हाला कोणकोणते वस्तू या ठिकाणी भेटणार आहेत ते पण तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जो फॉर्म आहे गृहोपयोगी संचाचा लाभ घेण्यासाठी तो फॉर्म कुठं भेटणार आहे, तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती त्याचा फॉर्म दिलेला आहे. तर मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती फॉर्म दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता. तो YM मराठी आपलं टेलिग्राम चॅनल आहे, या ठिकाणी जे आहे ते नाव दिलेलं आहे. आणि या ठिकाणी तुम्ही पहा की आपल्या चॅनलवरती भरपूर माहिती दिलेली असते बांधकाम कामगाराबद्दल, की काय कोणकोणते फॉर्म आहेत, त्यानंतर कोणता प्रॉब्लेम येत आहे साईटला संपूर्ण माहिती जी आहे ते आपल्या देत असतो आपल्या बांधकाम कामगारांना. त्या ठिकाणी पाहू शकतात बांधकाम कामगारांना या ठिकाणी जो गृहोपयोगी संस्थेसाठी लाभ घेण्यासाठी जो हमीपत्र लागतो आहे ते हमीपत्र या ठिकाणी दिलेलं आहे. त्या ठिकाणी पहा त्यात काय काय लिहायचं ते पण तुम्हाला माहिती दिलेली आहे मी. त्या ठिकाणी आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करून ठेवा. या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की बांधकाम कामगारांना ज्या 30 नग भेटणार आहेत ते या ठिकाणी जे आहे ते दिलेलं आहे. तर तुम्हाला कुठं काय काय लिहायचं आहे काय कुठं लिहायचं तुम्ही संपूर्ण जे आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घेऊन संपूर्ण माहिती घेऊ शकतात. भरपूर आपले या ठिकाणी जे आहे ते तुम्हाला माहिती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाणार आहे. तर मित्रांनो, नक्कीच आपल्याला या ठिकाणी थोडी पण माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा. आणि बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संचासाठी लाभ घेण्यासाठी कोणते बांधकाम कामगार पात्र आहेत, त्यांच्या अटी काय आहेत, शर्ती काय आहेत हे संपूर्ण तुम्हाला नक्कीच समजेल असेल. थोडं पण काय समजेल नसेल तर मला कमेंट करून विचारा, मी कमेंटचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करीन. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलला जॉईन झालं नसतं तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करून ठेवा, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. भेटत नवीन माहितीसह मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.